अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला घरच्या घरी छोट्या पद्धतीने विष्णू याग कसा करायचा, त्याला साहित्य काय लागेल आणि अधिक मासामध्ये विष्णू यागाला खूप महत्व आहे. आपल्या घरामध्ये याग जर झाला साधा सोपा कोणताही, त्याचं महत्व खूप आहे. कोण करू शकतं, कधी करायचं, सकाळी करायचं, संध्याकाळी करायचा, कधी याग करायचा, कोण करू शकतं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक मासामध्ये खूप जण विष्णू याग करतात. ब्राह्मण द्वारा जर तुम्ही केला तर अतिउत्तम, अधिक प्रभावशाली. कारण की विष्णू यागामध्ये ब्राह्मणांच्या हाताने जे ब्राह्मणांकडून जे मंत्रोच्चार होत असतात, पूजा असेल, अभिषेक असेल, आणि त्याच्यानंतर 33 जोड्या आहे ते जीव घालायच्या, असा हा विष्णू याग असतो. खूप ठिकाणी होत असतो, खूप ठिकाणी होतो. अधिक मासामध्ये सगळीकडे होतो. ज्यांची कॅपॅसिटी आहे किंवा जे करू शकता त्यांनी तर अवश्य विष्णू याग करावा. ब्राह्मणद्वारा जर केला अतिउत्तम. 33 जोड्या जर नाही भेटल्या, एक जोडी जरी जीव घातली तर अधिक मासाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. पण खूप जण म्हणणार, दादा मग आम्हाला घरच्या घरी करायचंय. मी एका ठिकाणी गेलो होतो विष्णू यागाला, त्यांनी आमंत्रित केलं होतं. खूप छान विष्णू याग झाला होता. तिथल्या ब्राह्मणांनी खूप छान विष्णू याग केला होता. आणि ती जी जागा आहे, म्हणजे त्या जागेमध्ये विष्णू याग झाल्यानंतर भगवान विष्णूंचं स्मरण असेल, सेवा असेल, त्या सगळ्या सेवा त्यांनी केल्या. आणि त्या जागेमध्ये एक प्रकारची एनर्जी वाटली, मला ताकद वाटली. मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की विष्णू याग सगळेजण करू शकता का? ज्यांची असेल, समजा जे छोटं मोठं असेल तर सगळेजण करू शकता. कसं करायचं तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपलं मन पवित्र पाहिजे, बस. भगवान विष्णूंना आपल्याकडून काहीच नाही पाहिजे. तिरुपती बालाजी महाराजांचं बघा किती मोठं कर्ज आहे त्यांच्यावर. म्हणून पण जो व्यक्ती तिरुपती बालाजीला प्रत्येक वर्षी जातो तो कधीही रिकाम्या हाताचा नसतो. हे तिरुपती बालाजीचं वैशिष्ट्य आहे. मग भगवान विष्णूंची आपल्याला याग करायचा छोटा मोठा, आपल्याला ब्राह्मणद्वारा नाही जमत करायला, तर आपण आपल्या घरच्या घरी करू शकता. कधी करायचं? एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, मंगळवार, शुक्रवार, अशा कोणत्याही वारी तुम्ही विष्णू याग करू शकता, काही हरकत नाही. एकादशी आहे बुधवारी, त्या दिवशी करू शकता. त्याच्यापुढे तुम्ही शुक्रवारी करू शकता. 15 जूनच्या अगोदर कधीही आपल्या घरी विष्णू याग करू शकता, काही हरकत नाहीये. विष्णू यागाला काय साहित्य लागतं, हे लागतं ते लागतं, काहीच नाही लागत. विष्णू यागात तुम्हाला करायचं असेल तर आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा, तिरुपती बालाजी महाराज छोटा मोठा. मग विष्णू यागाला सगळ्यात पहिले काय करायचं, त्या दिवशी आपण ही सेवा करायच्या अगोदर जेवण करायचं नाही. ज्यांना शक्य नसेल त्यांनी थोडं फराळ आहे ते खाऊ शकता, पण ज्यांना असेल तुम्ही रविवारी करा, कधी करा, काही हरकत नाही. विष्णू यागाला काही हरकत नाही. सगळ्यात पहिले आपल्याला काय लागेल, हवनकुंड छोटं. समिधा, समिधा म्हणजे वर असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल, याच्या खाली पडलेल्या ज्या काड्या असतात त्याला समिधा म्हणतात. त्या समिधा, हवनकुंड असेल, छोटा हवनकुंड असलं तरी चालतं, गौऱ्या असेल तरी चालेल, हवन होमपुडा असेल तरी चालतो. मग आपण विष्णू यागामध्ये सगळ्यात पहिले काय करणार आहोत, सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये. त्या गणपती बाप्पावर अभिषेक करावा. सगळ्यात पहिले गणपती बाप्पावर अभिषेक करावा. श्री सुक्त, पुरुष सुक्त किंवा गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, एवढं जरी नाही आलं तुम्हाला, फक्त ओम गण गणपते नमः असं म्हणायचं. गणपती बाप्पाचा अभिषेक झाला, गणपती अथर्व शीर्ष म्हटलं, त्याच्यानंतर आपली कुलदेवता असेल, कुलदेवतेचा टाक असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. म्हणजे अधिक मासामध्ये आपली गणपती बाप्पा असेल, कुलदेवता असेल, सगळ्यांची सेवा होईल या विष्णू यागामध्ये. कुलदेवतेचा टाक असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, त्याच्यावर आपण श्री सुक्त, पुरुष सुक्त घ्यावं. गणपती बाप्पा झाले, कुलदेवता झाले, आणि बालाजी महाराज फोटो असेल
त्यांचं पण पूजन करायचं, गंधाक्षता फुल पूजन करायचं. हवनामध्ये सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाचं हवन घ्यायचं. गणपती बाप्पाचं तुम्ही गणपती स्तोत्र घ्या, गणपती अथर्वशीर्ष घ्या. त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवान श्रीकृष्णांचा मंत्र हा एक माळ घ्यायची. साधी सोपी सेवा करायची आपल्याला. मग हवनामध्ये आपण समिधा टाकणार आहे. समिधामध्ये वड, पिंपळ, औदुंबर म्हणते याच्या खाली पडलेल्या काड्या. तुम्ही समिध्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, तूप असेल किंवा साधं डायरेक्ट तूप टाकून द्यायचं. सरळ सरळ थोडं थोडं तूप टाकलं तरी चालतं. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हे एक माळ करायची. ही एक माळ झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र घ्या. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 11 वेळा घेऊ शकता, 21 वेळा घेऊ शकता, 51 वेळा घेऊ शकता किंवा 108 वेळा घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं. सगळ्यात पहिले गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, ओम नमो भगवते वासुदेवाय याची एक माळ. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः याची एक माळ. आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते काय करायचं, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 11 वेळा घ्या, 21 वेळा घ्या, 108 वेळा घ्या, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घ्या. विष्णू यागामध्ये ही सेवा असते. हे झाल्यानंतर भगवान विष्णूंचे 108 नावं तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल. भगवान विष्णूंचे 108 नावं किंवा भगवान विष्णूंचे 1000 नावं किंवा कोणाला विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं असेल तर विष्णू सहस्त्रनाम. एवढी साधी आणि सोपी सेवा घ्यायची. नैवेद्याला काय दाखवायचा, तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता. हवनकुंड तुम्ही सकाळी हवन करून घ्यायचं. सकाळी हवन करून घ्यायचं म्हणजे तुमची ही सगळी सेवा होऊस्तर तुम्हाला अर्धा ते 1 तास लागेल. हळूहळू सेवा घ्यायची, शांततेत सेवा घ्यायची. ती सेवा झाल्यानंतर तुम्ही कालभैरवाष्टकाचं हवन घेऊन टाका. घरामध्ये वादविवाद, भांडणं, काही नकारात्मक गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टी कमी होतात. अधिक मासामध्ये सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी आपल्या घरच्या घरी विष्णू याग करावा. प्रत्येकाने जो व्हिडिओ बघत असेल, साधं सोपं आहे, जास्त काही आणायची गरज नाही आपल्याला. तुम्हाला जमत असेल तर ब्राह्मणद्वारा करून घ्या, नाही जमत असेल तर आपल्या घरच्या घरी प्रत्येकाने विष्णू याग करावा. तुमचं घर स्वतःचं घर असो, किरायाचं घर असो, साधं घर असो, पत्राचं घर असो, कोणतंही घर असो, मी पण करणार आहे. घरच्या घरी विष्णू याग प्रत्येकाने करावा. साधा सोपा ही एवढीच सेवा करायची. आपण नंतर आरती करायची भगवान विष्णूंची. व्यंकटेश्वर बालाजी महाराजांची आरती करावी. आणि आरती केल्यानंतर आपण खडीसाखराचा नैवेद्य असेल, फळाचा नैवेद्य असेल, तो नैवेद्य दाखवावा. आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर आपण सेवा येते, आपली सेवा पूर्ण होती. अधिक मासामध्ये आपल्या घरी जर विष्णू याग झाला तर आपल्या घरामध्ये जे दोष असतात, नकारात्मक गोष्टी असतात, त्या पूर्ण कमी होऊन जाते. साधं आणि सोपं करायचं. तुम्हाला जर हवनकुंड नाही भेटलं, छोटा हवनकुंड घ्या, गौरी घ्या, गौऱ्या असेल गौऱ्या घ्या, वड, पिंपळ, औदुंबराच्या समिधा घ्या आणि तुपाने हवन करायचं. तुपाने. मग खूप जण म्हणणार आम्हाला ह्या गोष्टी नाही करता येत. हे बघा, ज्यांना नाही करता येत त्यांनी फक्त ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. पण ज्यांना करता येतं त्यांनी सगळ्यांनी गणपती स्तोत्र असेल, अभिषेक करायचा. गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, परत भगवान विष्णूंचे 108 नावं असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याचं पण हवन करायचं. हवन केल्यानंतर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती कमी होऊन जाते, नकारात्मकता कमी होऊन जाते. हवन कुठे करायचं, आपल्या देवघराजवळ हवन करायचं. हवनकुंड ठेवायचं, हवनकुंडाच्या आजूबाजू छानपैकी रांगोळी काढायची आणि तुपाने हवन करायचं. हे सकाळीच हवन करून घ्यायचं. हवन केल्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी खूप आवडते. खडी साखर असेल, तांदळाची खिचडी असेल. परत आपण हे जे अधिक महिन्याचा धोंड्याचा महिना आहे, धोंड्यामध्ये आपण तुळशीपत्र आहे, 108 तुळशीपत्र असेल ते वाहू शकता. धोंडे असेल ते वाहू शकता. आणि तुम्हाला जर जमलं तर एक ब्राह्मण जोडप्याला तुम्ही जीव घालायचं. नाही भेटलं ब्राह्मण जोडपं, त्यांना शिदा दक्षिणा वस्त्र द्या. ब्राह्मणांचं पाद्यपूजन, अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणांचं पाद्यपूजन करायला खूप महत्व आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या घरी ब्राह्मण देवता आले, त्यांचं पाद्यपूजन करावं, यथाशक्ती दान दक्षिणा द्यावं, शिदा दक्षिणा द्यावं. हे प्रत्येकाने अधिक महिन्यामध्ये करावं. हे कधी करायचं, तुम्ही एकादशी
एकादशी असेल, द्वादशी असेल, शुक्रवार, शनिवार, रविवार, 15 जूनच्या अगोदर सगळ्यांनी घरच्या घरी विष्णू याग प्रत्येकाने करावा. प्रत्येकाने घरच्या घरी करावा. ज्यांना जमत असेल त्यांनी ब्राह्मणद्वारा करावा. ज्यांना जमत नसेल त्यांनी घरच्या घरी विष्णू याग प्रत्येकाने करावा. साधी आणि सोपी सेवा आहे. खूप छान सेवा आहे. साधी आणि सोपी सेवा. या सेवेमध्ये भगवान विष्णूंना मनापासून सेवा करणं महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा व्यंकटेश स्तोत्राचं हवन करता ना, त्याच्यामध्ये एक प्रकारची ताकद आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 11 वेळा म्हणणार, 21 वेळा म्हणणार किंवा 108 वेळा म्हणणार. जेव्हा आपण म्हणतो ओम व्यंकटेश स्तोत्र, आपण जेव्हा चालू करतो, व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्न मित्रविक्रमा, जेव्हा चालू केल्यानंतर जी ओळ जिथं संपते तिथं आपण स्वाहा म्हणून आवाहन करायचं. ओम विष्णवे नमः स्वाहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा असं शुद्ध तूप आहे, तुपाने आवाहन करायचं. घरातील सगळेजण बसवा. सगळेजण बसून आपण घरच्या घरी प्रत्येकाने हवन करावं. हवन करायचं म्हणजे खूप मोठ्या गोष्टी लागत्या का, असं काही नाहीये. साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकाने हवन करा. आपलं घर नवीन असो, आपलं घर जुनं असो, आपलं घर काही असो, हवन प्रत्येकाने करावं. या हवनाचा फळ तुम्हाला काय भेटेल तुम्ही तुमचंच कमेंट करून मला अवश्य सांगा. खूप मोठं फळ आहे हवनाचं. विष्णू याग घ्या, साधा आणि सोपा. जेव्हा एका ठिकाणी एका सेवेकऱ्याचा अनुभव सांगतो मी, की त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एक जण चांगले होते. त्यांनी ब्राह्मणद्वारा 11 ब्राह्मण 5 ब्राह्मण बोलून त्यांनी मोठा विष्णू याग केला. खूप छान केलं. त्यांना जेवायला बोलवते गेले. मग ते म्हटले की एवढं मोठं करायची माझी परिस्थिती नाही, मग काय करायचं. त्यांनी मला फोन केला की गुरुजी एवढी मोठी करायची माझी परिस्थिती नाही, मी काय करू. मी म्हटलं तुम्ही साधा आणि सोपा विष्णू याग करा. त्यांनी आताच या 2 दिवसापूर्वी त्यांनी केला होता. त्यांनी ते म्हटले की एवढं मन प्रसन्न वाटलं, मला खूप प्रसन्न वाटलं. आणि पुढच्या वेळेस प्रत्येक अधिक महिन्याच्या वेळेस ते घरच्या घरी स्वतः करणार. ब्राह्मणद्वारा करायचं असेल ब्राह्मणद्वारा करावं किंवा आपल्याला जसं जमत असेल तर आपण त्या पद्धतीने करावं, असं बंधन नाही. पण कोणतीही भगवान विष्णूंची सेवा आपण करू शकतो हे डोक्यात ठेवा आणि प्रत्येकाने सेवा करावी. आणि जेव्हा आपण विष्णू याग करतो तर भगवान तिरुपती बालाजी महाराज आहे हे अवश्य येत असतात. लक्षात ठेवा, हे अवश्य येत असतात दर्शन देण्यासाठी. म्हणून प्रत्येकाने विनंती आहे, जे महाराजांची सेवा करतात, दत्त महाराजांची सेवा करतात, तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती माझे हात जोडून. मी कधीही म्हणत नाही की तुम्ही करा, पण तुम्ही स्वतः विष्णू याग करावं अशी माझी नम्र विनंती. कारण की अधिक मासामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णू याग होईल. घरच्या घरी आपण स्वतः करा, प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णू याग होईल आणि तेवढीच बालाजी महाराजांची सेवा होईल, हीच माझी इच्छा आहे. म्हणून प्रत्येकाने विष्णू याग करावं. विष्णू याग केल्यानंतर मला अवश्य कमेंट करून सांगा. आणि साधी आणि सोपी सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी बालाजी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.